नमस्कार मित्रांनो, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक ही धोकादायक असते. नक्कीच ही धोकादायक असते. ही धोकादायक कुठल्या कुठल्या टर्मवर आहे आणि तुम्हाला या धोक्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्ही काय काय करू शकता हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघणं गरजेचं आहे. आता सर्वप्रथम तुमच्या मनात असेल SIP काय आहे किंवा म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे, तर ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. मोस्ट ऑफ टाइम तुम्ही टीव्हीवर ॲडव्हर्टाईज बघितली असेल सचिन तेंडुलकरची, वाक्य पण ऐकलं असेल म्युच्युअल फंड सही है, परंतु ते खरंच कितपत सही है हे जर बघायचं असेल तर यातील काही धोके सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यावे लागणार आहेत आणि हे धोके मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहेत. मित्रांनो, SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे काय करता तुम्ही? एक सिस्टमॅटिकली तुमचे पैसे इन्व्हेस्ट करता, म्हणजे महिन्याच्या महिन्याला काही अमाऊंट देता आणि ते पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होता. ओके. तसंच म्युच्युअल फंड काय करता की म्युच्युअल फंड तुमच्यासारख्या भरपूर लोकांचे ते पैसे घेऊन एखाद्या फंड मध्ये टाकता. ओके. आणि हे दोन्ही पण SIP आणि म्युच्युअल फंड हे दोन्ही पण शेअर मार्केटशी निगडीत असतात, स्टॉक मार्केट सोबत जोडलेले असतात आणि हे गुंतवणुकीचे पर्याय असतात, बरोबर. परंतु याच्यामध्ये काही अदृश्य धोके पण असतात. आता मित्रांनो, तुम्ही जेव्हा SIP काढता, जेव्हा म्युच्युअल फंड काढता, तर तुमच्या मनात काय असतं की सुरुवातीला कमी रक्कम, महिना 500 पासून सुरुवात करता येते, महिना 1000 रुपयापासून सुरुवात करता येते, असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर आपण खूप आनंदी होतो, कारण की कमी अमाऊंट मध्ये आपल्याला चांगले रिटर्न मिळायचं स्वप्न दाखवलं जातं. बरोबर आहे, कमी अमाऊंट मध्ये मग आपल्याला हे सगळं चांगलं वाटतं, परंतु त्यामागं अनेक अदृश्य धोके असतात. बरं, हे अदृश्य धोके कुठले कुठले मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. सगळ्यात पहिला अदृश्य धोका आहे जो तुम्हाला माहिती असतो परंतु तुम्ही ऍक्सेप्ट करायला तयारच नसता. हा धोका आहे बाजारातील धोक्यामुळे होणारे नुकसान. आता बाजारात म्हणजे कुठल्या बाजारात? आपल्या आठवडे बाजारात नाही तर शेअर मार्केटमध्ये, याला शेअर बाजार पण म्हटलं जातं. तर शेअर मार्केटमध्ये जो धोका आहे त्याच्यामुळे होणारं नुकसान. आता फॉर एक्झाम्पल सांगू का तुम्हाला? खूप लोक फेवर मध्ये असतील, खूप लोक फेवर मध्ये नसतील, पण अदानीची केस घेऊया, बरोबर ना. हिंडनबर्गनी जेव्हा आरोप केले होते अदानीवर, त्यावेळेस अदानीचा शेअर कंटिन्युअसली लोअर सर्किट. ओके. म्हणजे काय होत होतं, ही तुमची जी म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट आहे, ही तुमची SIP मधली इन्व्हेस्टमेंट आहे, जी की अदानीच्या शेअर मध्ये लागलेली आहे. त्यावेळेस काय झालं की अदानीचा हा जो शेअर आहे खाली गेला, बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही टाकलेले पैसे पण निगेटिव्ह मध्ये गेले किंवा कमी झाले. आता तुम्ही जर नवीनच टाकत असाल तर त्यावेळेस असं होऊ शकतं की तुम्हाला काही वाटणार नाही, थोडेफार पैसे कमी झाले, परंतु ज्यांचे अगोदरपासून पैसे टाकणं चालू आहे त्यांचा मोठा कॉर्पस जमा झालेला आहे. फॉर एक्झाम्पल समजून घ्या, एखाद्याचे 20 लाख रुपये जमा झालेले आहे आणि अशा वेळेस जर शेअर मार्केटमध्ये न्यूज आली की या फंडनी किंवा ही कंपनी चिटिंग करते अशा प्रकारचं, तर त्यावेळेस तुमच्या 20 लाखाचा फंड 18 लाखावर जरी आला तरी तुमचं 2 लाख रुपये नुकसान जागेवर आहे, बरोबर ना. आता हे व्हर्च्युअल जरी असलं तरी तुमचा पैसा कमी झालेला आहे. तुम्ही म्हणत असाल पैसे वाढेल पण नंतर, परंतु हे पैसे वाढण्यासाठी वेळ द्यावा लागेल ना, बरोबर की नाही. बरं, चला, हे एक नुकसान आहे. दुसरं एक सांगू का? बऱ्याच जणांना SIP आणि म्युच्युअल फंड खूप चांगले वाटत असाल. मी म्हणत नाही ते खराब आहेत, पण याच्या मागे काही धोके पण आहे आणि या धोक्यापासून सावरण्यासाठी मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे व्हिडिओच्या शेवटी. ओके. आणखी एक उदाहरण आहे आपल्या वोडाफोन आणि आयडिया शेअरचं. ओके. हा जो शेअर आहे, ज्यावेळेस जिओ नव्हतं त्यावेळेस वोडाफोन आयडिया, जे की डिफरंट होते, वेगवेगळे होते, आणि एअरटेल याच्यामध्ये टक्कर होती व्यवस्थित. एअरटेलनी जिओच्या धक्क्यानंतर स्वतःला सावरलंय, बरोबर, परंतु वोडाफोन आणि आयडिया अतिशय खाली गेलेली आहे. आणखी एक त्या शेअरचं नाव तुम्ही सांगायचंय मला. एका बँकिंग सेक्टरचा हा शेअर आहे, अतिशय उत्तम प्राइस असणारा शेअर आहे, परंतु हा शेअर जो आहे तो खूप खाली आलेला आहे आणि घसरत आलेला आहे. 20-22 रुपये सध्या त्याची किंमत चालू आहे. मित्रांनो, हा शेअर असा होता की याच्याकडे एक लोक कॉन्फिडन्स म्हणून बघायचे, ही बँक डुबू शकत नाही किंवा या बँकेला अडचण येत नाही, असा तो शेअर होता. बर, या शेअरचं नाव समजलं का तुम्हाला?
आठवत नसेल, समजत नसेल तर इंटरनेटवर सर्च करा आणि लगेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये या शेअरचं नाव तुम्हाला कमेंट करायचंय. ओके, तर मग मी असं समजतो तुम्हाला ही गोष्ट समजली की बाजारातल्या धोक्यामुळे होणारं नुकसान तुमच्या म्युच्युअल फंड आणि SIP ला अवेलेबल आहे, म्हणजे त्याच्यात तुमचे पैसे कमी होऊ शकतात. ओके, दुसरं उदाहरण काय? दुसरं उदाहरण आहे कोविड-19 आणि 2008चा. 2008 तर खूप जुनं झालं, कोविडच घ्या ना. लाखाचे 12,000 ही झाले. ही जी म्हण आहे कोविडमध्ये तंतोतंत खरी ठरलेली आहे. ज्या लोकांचे डायरेक्टली स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट होते, SIP मध्ये होते, त्यांनी बघितलं असेल की लाखाचे पोर्टफोलिओ 20,000, 22,000, 18,000 वर आलेले आहे. अशा प्रकारे यांचं जे आहे 80% निगेटिव्ह चालू आहे. जर 80% जर निगेटिव्ह येत असेल तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणसाला भीती वाटेल ना, मी पुढच्या वेळेस शेअर मार्केटमध्ये पैसे टाकू की नको, मी पुढच्या वेळेस SIP मध्ये पैसे टाकू की नको, म्युच्युअल फंड मध्ये पैसे ठेवू की नको, असं नक्कीच वाटू शकतं. ओके, आणखी काही नुकसान आहे की ज्या वेळेस मार्केटमध्ये असं काही होतं म्हणजे काय, समजा कोविड आहे किंवा क्रॅश आहे, एखादी कंपनी दिवाळखोरीत निघते, एखाद्या देशाचं युद्ध होतं, एखाद्या वेळेस पॅन्डेमिक येतो कोविड सारखा, मग त्यावेळेस बाजारात गोंधळ सुरू झाला की SIP वाले काय करता, घाबरून गुंतवणूक काढता. ओके, आता घाबरणं पण गरजेचं आहे, कारण की नाही जर काढले तर पैसे निगेटिव्ह मध्ये जाईल आणि किती निगेटिव्ह मध्ये जाईल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही, बरोबर, आणि नुकसान त्या ठिकाणी तुमचं बुक होतं, बरोबर. मग अशा वेळेस हे नुकसान पण तुमच्या SIP आणि तुमच्या म्युच्युअल फंडला पण लागून असतं. ओके, त्याच्यानंतरचं नुकसान आहे किंवा त्याच्यानंतरची जी अदृश्य धोका आहे तो आहे जागतिक युद्ध किंवा राजकीय संघर्ष. आता जागतिक युद्ध म्हणजे रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे, चीन आणि तायवानचं पण युद्ध चालू नाही झालं, परंतु त्यांच्यात स्पार्किंग होत राहते. त्याच्यानंतर इस्रायल इराणचं युद्ध चालू आहे, आणि जर कधी वर्ल्ड वॉर होत असेल किंवा 2-4 देश भांडत असतील तर त्यावेळेस SIP चा जो फंड आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती खाली कोसळू शकते, बरोबर. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे बरं? अशा वेळेस मी तुम्हाला सल्ला देईन की तुमच्याकडे गॅरंटीड इन्कम योजना पण असू द्या, कारण की त्या सुरक्षित राहता, त्या बाजारावर अवलंबून राहत नाही. मग त्या कशावर अवलंबून राहता? त्या फिक्स इन्कम सोर्सेसवर अवलंबून राहत असता. ओके, आता अशा कुठल्या आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे, तत्पूर्वी व्हिडिओ पूर्ण घेऊया. आता महामारीचा धोका आहे, आरोग्य संकट इज इक्वल टू आर्थिक संकट. महामारी आली कोविड-19, त्याच्यामध्ये काय झालं, बऱ्याच जणांनी आपले पोर्टफोलिओ ब्रेक केले. खायलाच काही नाही, पोर्टफोलिओ काय ठेवून काय करता, बरोबर की नाही. मग अशा वेळेस काय केलं की पोर्टफोलिओ ब्रेक केले, त्या ठिकाणी असलेला लॉस बुक केला आणि मध्येच पैसे काढले. मग काय झालं, यात नुकसानच झालं. अशा वेळेस तुमच्याकडे जर काही फिक्स इन्कम प्लॅन असतील ना, हे उत्तम ठरत असतं. ओके, आता SIP मध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये एक खूप महत्वाचा फरक आहे, म्हणजे दोघात प्लस तुम्ही जर काही फिक्स इन्कम करत असाल त्याच्यामध्ये. मला सांगा, SIP सुरू करताय कमीत कमी अमाऊंट पासून, तर कमीत कमी अमाऊंट किती असते? बऱ्याच जणांसाठी ती 1000 असू शकते, व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी 1000 असू शकते, बरोबर. तुम्ही किती SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये मंथली गुंतवतात, एक अमाऊंट तुमची कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. मित्रांनो, आणखी एक, तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाहीये, कारण की मी सांगितलेलं पण तसं नाहीये. तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच कंटेंटसाठी सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मला नवनवीन माहिती तुम्हाला देता येईल. आज SIP जर मी 1000 रुपये टाकले, पुढचे 12 महिने SIP चालवली, किती रुपये जमा झाले? 12,000 रुपये जमा, बरोबर. आता हेच जर 12,000 मी काढायला गेलो तर मला त्याच्यावर टॅक्स लागणार आहे, बरोबर. शॉर्ट टर्म टॅक्स गेन लागणार आहे. दुसरी गोष्ट, हे 12,000 रुपये मी जमा केले आणि त्यावेळेस गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला. जो पण गुंतवणूकदार असेल त्याचा जर मृत्यू झाला तर कुटुंबाला किती रुपये मिळतील? तर कुटुंबाला नेहमीच ते 12,000 प्लस त्याच्यावर येणारं जे काही व्याज आहे छोटं मोठं तेच व्याज मिळू शकतं. याच्यापेक्षा जास्त रक्कम SIP म्युच्युअल फंड मध्ये मिळत नाही. ओके, मग हे जर अवॉइड करायचं असेल तर मी आता तुम्हाला हा व्हिडिओ सांगतोय, मी व्हिडिओ बनवतोय यासाठी बनवतोय की तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय आणि तुम्हाला सुरक्षा पण पाहिजे तर हे दोन्ही ऑप्शन माझ्याकडे उपलब्ध आहे.
हा, मग आता हे ऑप्शन उपलब्ध आहे, तर हे कसे अवेल करून घ्यायचे, तर याच्यासाठी माझा या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे 9021232663. ओके, मी तुम्हाला देऊ शकतो गॅरंटीने हमीशीर रक्कम देणारी SIP. ओके, आता जे तरुण आहे, जोखीम घेणारे आहे, त्यांच्यासाठी चालेल. म्हणजे कोण तरुण म्हणजे काय, 30च्या आसपास पाहिजे. ओके, जोखीम घेणारे म्हणजे रिस्क, पैसे बुडले तरी काही अडचण नाही, अशांना पण चालेल. परंतु जे रिटायर व्हायला आलेले किंवा ज्यांचं वय 40-45च्या आसपास झालेलं आहे, त्यांच्यासाठी नक्कीच ही जी योजना आहे ती चांगली असणार नाहीये. कुठली? SIPची, म्युच्युअल फंडची. त्यांना त्याच्यासाठी इतर सुरक्षितता असणाऱ्या गोष्टीत इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. आणि प्रश्न शेवटचा तुमचा आहे की तुम्हाला सुरक्षितता हवी की अस्थिरता. ओके, म्हणजे काय असतं की मार्केट पडलं, युद्ध झाला की लगेच बघ पोर्टफोलिओ, पैसे किती कमी झाले, स्टॉक काढायचे का, हे विकायचे, दुसरे घ्यायचे का, अशा प्रकारचा खेळ चालू असतो. परंतु जर तुम्हाला सुरक्षितता पाहिजे, मग त्यावेळेस या योजना तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा देऊ शकता, ज्याच्यात टॅक्सचा फायदा मिळतो. SIPत 1 करोड झाले ना, 1 करोड तुम्हाला कधीच मिळणार नाही. SIPत किती मिळून तुम्हाला आता 40%चा 39% टॅक्स स्लॅब आहे. तुम्हाला 1 करोडचे फक्त 60 लाख रुपये मिळणार. 40 लाख म्हणजे एक फॉर्च्युनर म्हणा, गेली तुमची पाण्यात, बरोबर ना, पाण्यात गेलीपेक्षा सरकारला गेलाय तो पैसा, बरोबर. त्याच्यानंतर ही जी योजना आहे माझ्याकडे, ती तुम्हाला काय देते, मंथली इन्कम देते. ओके, सोबतच आज तुम्ही पहिला हप्ता भरलाय आणि दुसऱ्या हप्त्याला किंवा आणखी 5व्या-6व्या हप्त्याला तुमचं काही बरं वाईट झालं, तर त्यावेळेस तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळते. जी रक्कम तुम्ही प्रीमियम भरता त्याच्या पटीत असते. ओके, आणि स्टॉक मार्केटची कुठली जोखीम नाहीये. मग अशा सगळ्या चांगल्या योजनेसाठी काय करा माहितीये का, फक्त जास्त परतावाच्या आमिषाला बळी न पडता. हा, बहुतेक लोकांचं हेच होतं, अरे याचा रिटर्न चांगला आहे, याचा रिटर्न जास्त आहे, याचा रिटर्न असा आहे तसा आहे. बट या आमिषाला बळी न पडता तुम्ही काय करा की तुमची प्रोफाईल तपासा, तुमचं आर्थिक उद्दिष्ट तपासा आणि तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा लक्षात घ्या. माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचं, लेकरा बाळांचं, मुलांचं, बायकोचं, परिवाराचं काय होईल हे बघितलं पाहिजे, बरोबर. फक्त जास्त रिटर्न येत आहे, जास्त रिटर्नसाठी 1 लाख रुपये महिना भरला आणि दुसऱ्या महिन्यात जर बरं वाईट झालं तर मग तुम्हाला 1 लाख रुपयेच मिळणार, परिवाराला सुद्धा 1 लाख रुपये मिळणार. त्यात तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा होणार नाही. जास्त माहिती करून घेण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा आम्हाला कॉल करू शकता. नियमित मेसेजसाठी काय करा, तुम्ही हा जो नंबर आहे त्याच्यावर तुमचं नाव टाका. ओके, तुमचं लोकेशन टाका, म्हणजे गाव कुठलं आहे तुमचं, चिंचवड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे किंवा एरिया जो असेल तो टाका. याने काय फायदा होईल तुमचा की मी तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करेल आणि जेव्हा पण त्या ग्रुपमध्ये मी मेसेज टाकेल तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता तुमच्या मनात असेल की मला हे माहिती कुठे मिळणार, तर वेबसाईट आहे, वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या नंबरची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जा, क्लिक करा फक्त आणि मला एक मेसेज पाठवा, जेणेकरून मी पुढची माहिती रेग्युलरली तुम्हाला पाठवत राहील. जर तुम्हाला स्वतःची आर्थिक गुंतवणूक व्यवस्थित सुरक्षित करून घ्यायची आहे, आर्थिक स्थैर्यवाली, तर माझ्याकडे खूप सगळे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहे. ओके, आणि त्याच माहितीसाठी तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली सुद्धा विचारू शकता. अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल. धन्यवाद.